हॅलो नमस्कार मंडळी, मी दिव्या कुगदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते लाईव्ह कॅप्चर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले की आम्ही हळदीचा कार्यक्रम वगैरे कशा प्रकारे एन्जॉय केला। आणि आज आहे लग्न संध्याकाळचं आहे, त्यामुळे सर्वजणांची निवांत म्हणजे कामं तर चालू आहेत पण हळूहळू प्रकारे चालू आहेत। तर आम्ही काल उशिरा पोहोचलो, त्यामुळे लग्नाचं जे घर आहे ते व्यवस्थित बघण्यात नाही आलं। तर चला आता लग्नाचं घर बघूयात। तर बघा, हे जे आहे हे एंट्रन्स आहे। तर ह्या घराला दोघं साईडनं दरवाजे आहेत, दोघं साईडनं रोड आहे, दोघं साईडनंही एंटर करता येतं। तर आपण फ्रंट साईडनं जाऊयात। तर यांच्याच घरचे पेंटर आहेत, म्हणजे नवरी आहे नवरीचे काकाच पेंटर वगैरे आहे, त्यामुळे यांच्या घरामध्ये जिकडे तिकडे आपल्याला छान छान अशा डिझाईन केलेल्या मिळतील। हा मोरही आपण बघू शकता किती छान आहे, किती सुंदर दिसत आहे। त्यामुळे त्यांचा जो हॉल आहे त्याला एक वेगळाच रिच असा लुक आलेला आहे। तर चला हॉल वगैरे बघितला, आता येऊयात बाहेर आल्यानंतर हे बघा इथं देवकुंडी वगैरे केलेली आहे। देवकुंडीजवळ हे बघा किती छान असा आर्ट काढलेला आहे, भयंकर सुंदर असं हे दिसत आहे। सोबतच शुभमंगल सावधान म्हणजे लग्नाचं घर आहे त्याची ओळख आहे ही त्यांनी करून दिली। चला तर आता जाते आतमध्ये, कारण शची आणि इथं खूप सारे छोटे छोटे मुलंही आहे, त्यांच्यामध्ये सुरू आहे थोडं अनबन, तर त्यांना थोडंसं समजावते। आणि नंतर मग आज दिवसभर तर आपल्याला हेच करायचं, खाणं पिणं आणि लग्नाची कामं। तर चला आता आतमध्ये आले तर नवरीबाईचंही काही कामं वगैरे सुरू होती, तिचंही धावपळच सुरू आहे, कारण हे राहिलं ते राहिलं, लग्न येतं पण काही ना काही बाकीच राहत असते। आणि नवरीच्या घरच्यांचंही तेच चालू आहे, हे पॅक झालं का, ते पॅक झालं का, तर असं त्यांचं सुरू होतं। तर आता मी थोडंसं शचीला समजलं वगैरे आणि ती खेळण्यात गुंगली। तर तोच बघा, आता मी जसं म्हटलं की नवरीच्या घरच्यांची लगबग सुरू आहे, तर त्यांची लगबग सुरू आहे इथं विहीणबाईंना जे रुखवंत वगैरे द्यायचं असतं ते त्यांचे भरभर सुरू आहे, ते त्यांनी भरभर करत आहेत। तर चला त्यांचे कामं त्यांना करूयात, आपण तोपर्यंत पाहूयात की लग्न मंडप कसं आहे। तर लग्नाचा मंडप आहे ना तो थोडासा दूर, त्यांच्या घराजवळून थोडंसं दूर आहे, तिथं शेत वगैरे आहे, शेतामध्ये हा मंडप टाकण्यात आलेला आहे। छानसा मोठासा मंडप त्यांनी टाकलेला होता। आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की लग्न संध्याकाळचं आहे, त्यामुळे जेवणाच्या ज्या पंक्ती होत्या त्या आधीच त्यांनी बसवून दिल्या, म्हणजे दुपारीच पंगत वगैरे झाली की रात्रीचं लग्न लागतं बरोबर, आपापल्या घरी निघायला आपण मोकळे होतो। तर दुपारीच पंगत होती म्हणून आम्ही आता इथं जेवण करायला आलेलो आहोत। तर आम्ही जेवण वगैरे केलं, थोडा आराम केला, त्यानंतर संध्याकाळी मस्त अशी रेडी झालेलं, शची छान रेडी झाली, मीही छान प्रकारे रेडी झाली, छान ग्रीन कलरची साडी मी इथं घातलेली आहे। शचीनेही छान असा ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे, आम्ही दोघंही छान रेडी झालो आहोत। आणि रेडी होऊन आम्ही तर बाहेर जाणार, तोच आम्हाला बँडचा आवाज आला आणि हे बघा नवरदेवाची वरात आलेली आहे आणि नवरीच्या दारावरूनच नवरदेवाची वरात जाते, म्हणून नवरी ही नवरदेवाला बघायला बाहेर आलेली आहे। सर्वांनी वरात वगैरे बघितली आणि वरातीचा आनंद घेतला, वरात निघून गेली, ते निघालेत मंडपाकडे। आणि आता आम्ही सर्वजणही मंडपाकडे जाण्यासाठी निघालो आहोत। त्याआधी आम्ही घेऊयात नवरीची भेट। तर नवरीची भेट घेण्यासाठी इथं आम्ही घरामध्ये आलो, तर घरामध्ये नवरी ऑलरेडी रेडी झालेली होती। तर छान असा मरून कलरचा नवरीचा लेहंगा आहे, खूपच छान अशी नवरी दिसत आहे आणि सोबतच तिचा मेकअप वगैरेही खूप छान झालेला आहे। आणि नवरीची ज्या सासूबाई आहेत त्याच पार्लर करतात, म्हणून नवरीच्या सासूबाईंनीच नवरीचा जो मेकअप आहे तो करून दिलेला आहे। म्हणजे खूप छान अशी गोष्ट वाटली की एवढ्या म्हणजे धावपळचं वगैरे सर्व कारण, तर नवरदेवाची आई म्हटलं म्हणजे त्यांना किती धावपळ असेल तर आपण समजू शकतात। तरीही त्या इथं आधी पोहोचल्यात, त्यांनी नवरीचा मेकअप केला, सोबतच त्यांच्या घरचे जे होते त्यांचाही मेकअप वगैरे केला, सर्व म्हणजे त्यांनी खूप सांभाळून घेतलं। तर हे बघा अशा प्रकारेच मी आधी सांगितलं तसं हे नवरी आहे आणि मरून कलरचा हा लेहंगा आहे, पण तो फोटोमध्ये रेड कलरचा दिसत आहे। तर चला नवरीची भेट झाली, नवरीसोबत काही मी थोडेफार फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर म्हटलं चला आता यांना बाकीच्यांना ते यायला टाईम आहे, आपण मंडपाकडे जाऊयात। म्हणून आम्ही म्हणजेच मी, शची आणि शुभू वगैरे आम्ही सर्वजण मंडपाकडे जाण्याला निघालो। हे जे नवरीचं गाव आहे ते छोटंसं गाव आहे, इथं जास्त मोठी जागा वगैरे नाही आहे कोणाची, आणि शाळाही जी आहे ती छोटीशीच आहे, आणि त्यामुळे जे लग्न वगैरे आहे ते शेतामध्येच ते करत असतात। आणि एकदम 1 ते 2 गल्ली सोडली की त्यांच्या घरामागे शेतच आहेत त्यांचे, म्हणजे जवळ शेत असल्याकारणाने त्यांच्या शेतामध्ये ते लग्न करत असतात। तर हे जे शेत आहे इथं त्यांनी छान असं जागा बनवून घेतली आधी, आणि तिथं भरपूर असा मोठासा मंडप त्यांनी टाकलेला आहे। आणि आता रात्रीचं लग्न आहे म्हटलं म्हणजे असं वरून मंडपाची काही गरजच नव्हती, साईडनंच त्यांनी असं व्यवस्थित मंडप टाकला, डेकोरेशन वगैरे केलं। आणि आत्ता सर्वजण आम्ही इथं पोचलो, थोड्याच वेळात जे आहे नवरी आणि नवरदेव ही मंडपामध्ये आलेत।
आणि नवरीची तयारी बघून खरंच खूप आनंद वाटला की सर्व ज्या गोष्टी आहे नवरीने स्वतः लक्ष देऊन बनवून घेतलेल्या होत्या. तर बघा डेकोरेशनपासून तर सर्व गोष्टी नवरीच्या चॉईसच्याच होत्या. हे असंच पाहिजे तसंच पाहिजे हा नवरीचा आधीपासूनच अट्टहास होता. आणि एकुलती एक म्हणजे लाडाची बहीण आहे. तर भावांनीही नवरीचे पूर्ण लाड पुरवले. सोबतच बाबाची खूप लाडाची आहेत ते, म्हणून त्यांच्या बाबांनीही त्यांना भरपूर असं जे म्हटलं ते तिला आधीच दिलेलं आहे. तर लग्नात जसं म्हटलं बाईने की बा हे पाहिजे ते पाहिजे तसं तिला पुरवण्यात आलं. आणि त्याही खूप समजूतदार आहे. तर विविध आकाराचा खर्च न करतात की जे आपण स्वतःहून करू शकतात, कमी खर्चात होते, फक्त आनंदही त्यापासून मिळाला पाहिजे आणि जे आपल्याला हवं आहे ते भेटलं पाहिजे, म्हणून त्यांनी व्यवस्थितपणे नियोजन करून सर्व ज्या गोष्टी आहेत त्या करून घेतलेल्या आहेत. तर चला आता देव नवरी मंडपामध्ये पोचले. त्यांचं छान असं स्वागत करण्यात आलं आणि स्वागत करून ते आता दोघं स्टेजवरती आलेले आहेत. स्टेजवर आल्यानंतर स्टेजवरती छान मोठीशी शिवाजी महाराजांची मूर्ती होती. तर सर्वात आधी शिवाजी महाराजांना हार वगैरे घालून त्यांचं औक्षण वगैरे करून त्यांना नमस्कार करण्यात आला. त्यानंतर शिवाजी महाराजांची आरती वगैरे झाली आणि थोड्याच वेळात जे आहे दोघांचं लग्न लावण्यात आलं. मंगलाष्टके म्हणण्यात आली, मंगलाष्टके वगैरे झाले आणि थाटामाटात रोहित आणि साक्षी यांचं लग्न लागलं. लग्न लागताच बरोबर ॲज युजली जसं प्रत्येक लग्नामध्ये असतं तेच म्हणजे की फटाके फोडले. तर सर्वांनी भरभरून असे फटाके तिथं फोडण्यात आले. फटाके फोडणं झाल्यानंतर वरमाला वगैरे टाकण्याचा कार्यक्रम झाला वगैरे आणि बाकी दुसरे काही ज्या गोष्टी असतात त्या करण्यात आल्या. आणि आता नवरदेव नवरी त्यांचे जे रिच्युअल आहेत लग्नाचे त्यामध्ये गुंततील आणि बाकीचे पाहुणे नवरदेव नवरीला भेट देऊन कोणाला घरी जायचं असेल ते घरी जाण्यासाठी निघालेत. कारण जवळजवळचे जे होते म्हणजे ज्यांना जाणं शक्य होतं ते घरी जाण्यासाठी निघाले. पण आमचं गाव थोडं लांब येतं त्यामुळे आम्हाला इथून जाणं शक्यच नव्हतं, म्हणून आम्ही तिथंच रात्रभर थांबण्याचं ठरवलं. मग आता थांबायचंच आहे तर मग घरी जाण्यापेक्षा आम्ही तिथं मंडपामध्येच थांबलोत आणि लग्नाचा आनंद घेतला. नवरदेव नवरींना भेट दिली. त्यानंतर बाकीही पाहुण्यांशी बोलाचाली केली. कारण जे पाहुणे होते त्यांच्यासोबत मी फर्स्ट टाईमच भेटत होती. नवरी जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं की हे केतनदादाचे रिलेटिव्ह आहेत. तर त्यांची जे नवरीचे आई बाबा आहेत त्यांना आधी भेटलेली होती, पण बाकी जसं त्यांचे बाकी नातेवाईक आहे आणि दादांकडचेही त्यांच्या आत्या वगैरे काका वगैरे हे जे नातेवाईक आहे त्यांना मी फर्स्ट टाईमच भेटत आहे. आतापर्यंत कधीच त्यांच्यासोबत भेट झाली नव्हती. तर काका मावश्या माम्या वगैरे सर्वांची तिथं मला ओळख त्यांनी करून दिली. सर्वांसोबत भेटली, सर्वांसोबत बोलली. खूप वेळ त्यांच्यासोबत गप्पा गोष्टीमध्ये आम्ही रमलो. आणि शची काही तिकडे पळत होती. तर हे बघा तिचे बाबा तिच्या मागे पळत आहेत आणि दोघांचं वेगळंच खेळणं तिथं सुरू होतं. सोबतच जे कोणी जेवणाचे राहिले असतील त्यांच्या पंगतही तिथं बसवण्यात आल्या होत्या आणि ज्यांना कोणाला परत जेवायचं असेल तेही तिथं जेवायला बसू शकतात, म्हणून त्यांचीही तिथं पंगत बसली. तर शची गेली आणि तिथून तिला जे आवडते ती गोष्ट म्हणजेच की शेव तिला भरपूर आवडतात तर ते घेऊन आली आणि घेऊन पूर्ण मंडपामध्ये तिचं फिरणं चालू आहे. कारण आता लग्न लागलं पण मंडपामध्ये गाद्या टाकून सर्वजण बसलेले होते. कारण आता जेवणाचा कार्यक्रम आधीच आटोपला होता. ज्यांना कोणी जेवायचं असेल ते जेवत होते, पण बाकीचे तसेच मंडपामध्ये सर्वजण बसून वाट बघत होते. कारण आजूबाजूचे जे होते म्हणजे दूरदूरचे जे पाहुणे होते ज्यांना शक्य होते ते निघून गेले, पण ज्यांना शक्य नव्हते ते तिथंच मंडपात थांबले. कोणी घरी गेले, कोणी कसं जो त्याच्या परीने त्याचं नियोजन करून इथं लग्नामध्ये आता आनंद घेत आहे. आणि आमच्या शचीलाही वेगळाच आनंद येत होता. लाईट बघून हे बघून वेगवेगळ्या कलरचे लाईट बघणं, नंतर नवरदेव नवरी बघणं हे त्यामध्ये तिने भरपूर असं एन्जॉय केला. आणि आता बघा हे सर्व एन्जॉय करत बघत आता सप्तपदीची वेळ झालेली आहे. आणि सप्तपदीलाही त्यांनी छान असं डेकोरेशन केलेलं होतं. जसं मी आधीही सांगितलं होतं की नवरीचे काकाच पेंटर वगैरे आहे, तर त्यांच्याकडूनच त्यांनी छान छान असं डिझाईन करून घेतलेले होत्या. जी 7ही वचन असतात ते त्यांनी लिहून घेतले आणि त्यापासून छान असं त्यांनी डेकोरेशन बनवलं. आणि त्यांची सप्तपदी इथे एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी तयार केली. तर छान प्रकारे त्यांची सप्तपदी वगैरे झाली. त्यानंतर ते घरी आले, देवाचा नमस्कार वगैरे घेतला आणि आता थोड्याच वेळात जे आहे नवरीची विदाई करण्यात येईल. तर रात्रीचे आता 11-11:30 वाजलेत आणि नवरीची विदाई करण्याचा टाईम झाला. तर तिथं आता मी पोहोचले विदाईसाठी. तर त्यांच्या काही वेगळ्याच रिच्युअल होत्या की ज्या इथं आता आम्हाला बघायला मिळाल्यात.
ह्या रिच्युअलमध्येच आपण आता व्हिडिओमध्ये बघू शकतात की त्यांनी काय केलं की नवरदेव नवरीला बसवलं, तर दोघांच्या मनामध्ये त्यांच्या आईला बसवलं नवरदेवाच्या, आणि त्यांना साडी वगैरे देण्यात आली आणि साडीचा पदर त्यांच्या डोक्यावरती ठेवला आणि डोक्यावरती एका ताटामध्ये त्यांनी 5 दिवे आणि 5 छोट्या छोट्या पोळ्या ठेवण्यात आल्या आणि पूर्ण जे आपण व्हिडिओमध्ये बघू शकतात तशा पद्धतीने त्यांनी डोक्यावरती हलवलं आणि काही गाणे वगैरे म्हटले. आणि हे झाल्यानंतर त्यांनी काय केलं की एक थोडंसं जे पोळीचे जे तुकडे आहेत ते तोडले, सोबतच त्यामध्ये टिक्सा वगैरे जे असते हळद वगैरे ते घेतली आणि नवरदेव नवरीच्या आणि त्यांच्या आईच्या डोक्यावरती ठेवून त्यांना थापटलं वगैरे. आणि सोबतच त्या ज्या वेणी होत्या ज्या केसरच्या असतात गंमतच्या असतात, त्यांनीही एकमेकांच्या डोक्यावरती ठेवून ते थापटलं वगैरे, म्हणजे नवरीकडच्यांनी नवरदेववाल्यांनी नवरीकडच्या, असं सर्वांनी एकमेकांना त्या पोळीचे तुकडे आणि ते असं केलं. म्हणजे त्यांचा अर्थ काय वगैरे काय हे तर मला काही कळलं नाही आणि विचारायला तिथं कोणी असं होतंही नाही की ते व्यवस्थित सांगतील म्हणून, कारण सर्वजण आपल्या घाई गडबडमध्येच होते आणि आमच्याकडे ही रिच्युअल होत नाही म्हणून त्यामुळे मला याबद्दल जास्त काही माहितीही नव्हतं. पण तरी एक हे जे नवीन पद्धत आहे ते मला इथं बघायला मिळाली. ते झालं आणि लगेच थोड्याच वेळात जे आहे ते बिदाईला सुरुवात झाली. मुलगीची बिदाई हे मुलीच्या आईवडिलांसाठी खूप दुःखद आणि वेगळंच असे इमोशन असतात आणि इथंही तेच बघायला मिळालं. नवरीचे वडील तिच्यावरती भरपूर असे प्रेम करतात, प्रत्येकच वडील करत असतात, पण इथं त्यांना एवढं त्यांचे इमोशन दाटून आले, एवढं ते भाविक झाले की नवरीच्या बिदाईच्या वेळेस ते एका साईडला जाऊन एका कोपऱ्यामध्ये बसून रडत बसले. नवरीच्या समोर यायची त्यांची हिंमतच होत नव्हती. जेव्हा नवरी निघाली तेव्हा कळलं की अरे माझे वडीलच नाही आहेत, तर ते बाबा करून सर्वांना ती सांगितलं बाबा नाही आहेत म्हणून. तर तिच्या बाबांना बोलवण्यात आलं. तोपर्यंत तिचे भाऊ वगैरे सर्वांची तिने भेट वगैरे घेऊन घेतली आणि शेवटी ती सर्व जे तिथं पाहुणे वगैरे आणि जवळची जी मंडळी थांबलेली होते ते तिच्या बाबाजवळ गेले आणि तिच्या बाबाला बोलवून आणलं. तिचे बाबा यायला तयारच नव्हते, खूप रडत होते. पण शेवटी सरांनी म्हटलं की चल आता ती बिदा होत आहे तर चल एक वेळा चल करून त्यांना जबरदस्तीने आणले आणि दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि भरपूर रडले. त्यांना बघून सर्वच जणांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. कोणीच असं नव्हतं की जे रडायचं राहिलेलं होतं, म्हणून सर्वजण भरपूर रडत होते तिथं. आणि हे बिदाई म्हटलं ना की फक्त त्याच्या नावानेच रडायला येतं आणि काय असतं काही समजत नाही या लोकांचं. बिदाईच्या वेळेस बिदाईचे गाणे लावतात जेणेकरून जास्तच रडायला येत असतं. असो, तर अशा प्रकारे आजचं हे लग्न पार पडलं आणि आता साक्षीचं लग्न झालं आणि साक्षी आता सासरला जायला निघाली. साक्षी सासरला गेली आणि आम्ही सर्व मंडळीसुद्धा आता घरी आलोत. चला तर मग यासोबतच आजचा व्हिडिओ संपवते आणि आशा करते की हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.